नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत इथपर्यंत या, म्हणजे तुमच्या व्यवस्थित सगळं लक्षात राहील. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे किंवा मोठ्यांसाठी आहे असं नाही आहे. सर्व वयोगटातील लोकांसाठी आमचा चॅनल खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही याचा फायदा घेता येईल. आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग आता आपण सुरुवात करू. वाक्य आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप 25 सरावाची वाक्य, भाग क्रमांक 58. चला तर मग सुरू करू. पहिलं वाक्य बघू. ते माझ्यावर काढू नका. ते माझ्यावर काढू नका म्हणजे मला दोष देऊ नका असं आहे ते. वाक्य आहे ना, डोंट टेक इट आउट ऑन मी. डोंट टेक इट आउट ऑन मी म्हणजे माझ्यावर काढू नका, मला दोष देऊ नका असं आहे ते. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, मी थकलो होतो. मी थकलो होतो. आता होतो म्हणजे भूतकाळ आहे. भूतकाळ आहे म्हणून काय येणार इथे, वॉज येणार. आयसोबत वॉज, कारण एक आहे म्हणून. वाक्य येणार, आय वॉज टायर्ड. आय वॉज टायर्ड. टायर्ड म्हणजे थकणे, म्हणून आय वॉज टायर्ड आलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य, तिला बढती मिळाली. तिला बढती मिळाली. वाक्य येणार, शी वॉज प्रमोटेड. शी वॉज प्रमोटेड. बढती मिळण्यासाठी, बढतीसाठी प्रमोट होतं. इथे प्रमोटेड आहे कारण भूतकाळी वाक्य आहे म्हणून प्रमोटेड केलेलं आहे. शी वॉज प्रमोटेड. त्याच्यानंतर चौथं वाक्य, खोली उबदार थंड होती. खोली उबदार थंड होती. वाक्य येणार, द रूम वॉज वॉर्म. म्हणजे उबदार होती असं असेल तर द रूम वॉज वॉर्म येणार, आणि खोली थंड होती असेल तर द रूम वॉज कोल्ड येणार. दोन वाक्य आहेत, ती एकाच वाक्यामध्ये दिलेली आहेत, म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही यूज करू शकतात. उबदारसाठी तुम्ही वॉर्म यूज करू शकतात. जर खोली थंड होती असं असेल तर कोल्ड वापरू शकता. द रूम वॉज वॉर्म किंवा द रूम वॉज कोल्ड. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य, कोणीही जखमी झाले नाही. कोणीही जखमी झाले नाही. भूतकाळचं आहे म्हणून काय येणार, कोणीही. कोणीहीसाठी नो बडी यूज केलेला आहे. नो बडी वॉज इंज्युअर्ड. नो बडी वॉज इंज्युअर्ड. इंज्युअर्ड होणे म्हणजे जखमी होणे. तर नो बडी म्हणजे कोणीही नाही म्हणून आलेलं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं वाक्य बघा, तुमचा उन्हाळा कसा होता. तुमचा उन्हाळा कसा होता म्हणजे तुम्ही कसा घालवलात, कसा तो व्यतीत केलात असं आहे ते. वाक्य ना, हाऊ वॉज युअर समर. हाऊ वॉज युअर समर. समर म्हणजे उन्हाळा आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. कसा, कसासाठी हाऊ यूज केलेला आहे. होता म्हणजे भूतकाळ आहे म्हणून वॉज आलेला आहे. हाऊ वॉज युअर समर अँड क्वेश्चन्स मार्क. नेक्स्ट सातवं, कायदा बदलला. कायदा बदलला. वाक्य ना, द लॉ वॉज चेंज. द लॉ वॉज चेंज. द लॉ म्हणजे कायदा आहे. बदलणे म्हणजे चेंज होणे, आणि बदलला भूतकाळ आहे म्हणून वॉज. द लॉ वॉज चेंज झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं वाक्य बघा, तिची आई बरोबर होती. तिची आई बरोबर होती. बरोबर होती म्हणजे तिच्यासोबत होती असं नाही आहे. लक्षात घ्या, वाक्य कसं आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते लक्षात येईल. बघा, तिची आई बरोबर होती म्हणजे हर मदर वॉज राईट. हर मदर वॉज राईट. राईट म्हणजे बरोबर, म्हणजे ती चुकीची नव्हती असं आहे ते. तिची आई बरोबर होती म्हणजे तिच्या बरोबर होती असं नाही आहे ते. फक्त बरोबर होती म्हणजे तिच्यासोबत होती असं नाही आहे. लक्षात घ्या अर्थ वाक्याचा. बरोबर होती म्हणजे राईट होती असं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट नववं वाक्य, तिला कारने धडक दिली. तिला कारने धडक दिली. वाक्य ना, शी वॉज हिट बाय अ कार. शी वॉज हिट बाय अ कार म्हणजे कारने तिला धडक दिली. त्याच्यानंतर दहावं वाक्य, बाथरूम नव्हती. बाथरूम नव्हती. वाक्य ना, देअर वॉज नो बाथरूम. देअर वॉज नो बाथरूम. नो बाथरूम म्हणजे बाथरूम नव्हते.
असं आहे ते. त्याच्यानंतर 11वं वाक्य, ती जोरात श्वास घेत होती. ती जोरात श्वास घेत होती. हे वाक्य आहे चालू भूतकाळाचं, म्हणजे गेलेलं काळ आहे तो चालू भूतकाळाचं. त्याच्यामुळे इथे काय आलेलं आहे बघा, शी वॉज ब्रीथिंग हार्ड. शी वॉज ब्रीथिंग हार्ड. वॉज आलेलं आहे, कर्ता प्लस वॉज वेअर असतं त्यामध्ये चालू भूतकाळामध्ये, प्लस क्रियापदाचं चौथं रूप असतं, म्हणजे ING फॉर्मवालं रूप असतं. ब्रीथ हे श्वास घेणे आणि ब्रीथिंग झालेलं आहे चौथं रूप, कारण काय आहे चालू भूतकाळ आहे. शी वॉज ब्रीथिंग हार्ड म्हणून ते आलेलं आहे, लक्षात घ्या ते वाक्य. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं वाक्य, काल सोमवार होता. काल सोमवार होता. वाक्याना यस्टरडे वॉज मंडे. यस्टरडे वॉज मंडे. यस्टरडे म्हणजे काल, होता म्हणून वॉज आलेला आहे, अँड मंडे म्हणजे सोमवार असं आहे. यस्टरडे वॉज मंडे. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं वाक्य, ती त्याच्याशी खूप उद्धट वागली. ती त्याच्याशी खूप उद्धट वागली. वाक्याना शी वॉज व्हेरी रूड टू हिम. शी वॉज व्हेरी रूड टू हिम. रूड म्हणजे उद्धट वागणे, आणि वॉज म्हणजे वागली, भूतकाळ आहे त्यामुळे वॉज आलेलं आहे ते. शी वॉज व्हेरी रूड टू हिम. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं वाक्य, निर्णय प्रलंबित होता. निर्णय प्रलंबित होता. वाक्याना द डिसिजन वॉज पेंडिंग. द डिसिजन वॉज पेंडिंग. डिसिजन म्हणजे निर्णय, प्रलंबित असणे म्हणजे पेंडिंग असणे, आणि वॉज म्हणजे होतासाठी, म्हणून द डिसिजन वॉज पेंडिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं वाक्य, मी फोन केला तेव्हा ती बाहेर होती. मी फोन केला तेव्हा ती बाहेर होती. वाक्याना शी वॉज आऊट व्हेन आय कॉल्ड. शी वॉज आऊट व्हेन आय कॉल्ड. बाहेर होती. बाहेर होती म्हणजे ते पहिलं वाक्य घेतलेलं आहे, ती बाहेर होती म्हणून शी वॉज आऊट घेतलं, आणि त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा मी फोन केला म्हणून व्हेन आय कॉल असं आलं आहे. शी वॉज आऊट व्हेन आय कॉल. त्याच्यानंतर 16वं वाक्य नेक्स्ट, मी मागे काय सोडले होते. मी मागे काय सोडले होते म्हणजे क्वेश्चन्स आहे तो. मी मागे काय सोडले होते. वाक्य येणार काय, कायसाठी हॉट यूज होणार. हॉट वॉज इट आय लेफ्ट बिहाइंड. हॉट वॉज इट आय लेफ्ट बिहाइंड. लेफ्ट म्हणजे सोडणे, आणि बिहाइंड म्हणजे मागे असं आहे ते. हॉट वॉज इट आय लेफ्ट बिहाइंड, अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं वाक्य, तिथे छान आणि थंड होती. तिथे छान आणि थंड होते. वाक्याना इट वॉज नाईस अँड कूल देअर. इट वॉज नाईस अँड कूल देअर. छान आणि थंडसाठी नाईस अँड कूल होतं, म्हणून नाईस अँड कूल यूज झालेला आहे. देअर म्हणजे तेथे. इट वॉज नाईस अँड कूल देअर. त्यानंतर नेक्स्ट 18वं वाक्य, वादळानंतर ते शांत झाले. वादळानंतर ते शांत झाले. वाक्याना आफ्टर द स्टॉर्म इट वॉज काम. आफ्टर द स्टॉर्म इट वॉज काम. आफ्टर द स्टॉर्म, स्टॉर्म म्हणजे वादळ, अँड इट वॉज काम. इट वॉज काम म्हणजे ते शांत झाले असं आहे ते. वादळानंतरसाठी आफ्टर द स्टॉर्म घेतलेलं आहे, त्यान आफ्टर इट वॉज काम म्हणजे ते शांत झालेसाठी आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट 19वं, तो गुन्ह्यात निर्दोष होता. तो गुन्ह्यात निर्दोष होता. वाक्याना ही वॉज इनोसंट ऑफ द क्राईम. ही वॉज इनोसंट ऑफ द क्राईम. इनोसंट म्हणजे निर्दोष होता, गुन्हा म्हणजे क्राईम आहे ते, क्राईम, म्हणून ही वॉज इनोसंट ऑफ दी क्राईम. होता म्हणजे भूतकाळ आहे म्हणून वॉज आलेला आहे. त्याच्यानंतर 20वं वाक्य, लहानपणीच मरण तिच्या नशिबी आले किंवा होते. लहानपणीच मरण तिच्या नशिबी आले किंवा होते. वाक्याना इट वॉज हर फेट टू डाय यंग. इट वॉज हर फेट टू डाय यंग. फेट म्हणजे नशीब, लक्षात घ्या, फेट म्हणजे नशीब, म्हणून इट वॉज हर फेट टू डाय यंग. यंग म्हणजे लहानपणी म्हणजे तरुण वयात असं आहे ते यंग. इट वॉज हर फेट टू डाय यंग. त्याच्यानंतर नेक्स्ट 21वं, कार किंवा गाडी चिखलात अडकली होती. कार किंवा गाडी चिखलात अडकली होती. वाक्याना दी कार वॉज स्टक इन द मूड. द कार वॉज स्टक इन द मूड. मूड म्हणजे चिखलात, आणि स्टक म्हणजे अडकणे, अडकलेली होती, म्हणून द कार वॉज स्टक इन द मूड.
त्याच्यानंतर 22वं वाक्य, ते जुनी चित्रे पाहत होते. ते जुनी चित्रे पाहत होते. आता तेसाठी दे येणार आणि होते होते म्हणजे भूतकाळ आहे म्हणून वेअर यूज झालेलं आहे, लक्षात घ्या. दे वेअर लुकिंग ॲट ओल्ड पिक्चर्स. दे वेअर लुकिंग ॲट ओल्ड पिक्चर्स हे पण चालू भूतकाळातीलच वाक्य आहे. होते म्हणून पाहत होते, त्यामुळे इथे वॉज वेअर येतं आणि प्लस क्रियापदाचं चौथं रूप येतं. इथे काय आहे तर दे आहे, अनेक वचने आहे, प्ल्युरल्स आहे, त्याच्यामुळे वेअर आलेलं आहे. म्हणून दे वेअर लुकिंग ॲट ओल्ड पिक्चर्स असं झालेलं आहे वाक्य. त्याच्यानंतर नेक्स्ट 23वं वाक्य, थंडी होती म्हणून आम्ही आग पेटवली. थंडी होती म्हणून आम्ही आग पेटवली. वाक्य ना, इट वॉज कोल्ड सो वी लिट अ फायर. इट वॉज कोल्ड सो वी लिट अ फायर. लिट अ फायर म्हणजे आग पेटवली. आग म्हणजे फायर, लिट म्हणजे पेटवणे. इट वॉज कोल्ड, इट वॉज कोल्ड म्हणजे थंड होतं, म्हणूनसाठी सो यूज झालेलं आहे. आम्हीसाठी वी, लिटसाठी पेटवली, अँड अ फायर मीन्स आग, म्हणून इट वॉज कोल्ड सो वी लिट अ फायर. एंड त्याच्यानंतर 24वं वाक्य, आमटी काही विशेष नव्हती. आमटी काही विशेष नव्हती. वाक्य ना, दी करी वॉज नथिंग स्पेशल. दी करी वॉज नथिंग स्पेशल म्हणजे तेवढी काहीशी ती विशेष नव्हती. त्याच्यासाठी नथिंग यूज केलेला आहे, लक्षात घ्या. नो असेल, नथिंग असेल, परत नॉट असेल, नो बडी असेल, हे सर्व शब्द नकारार्थी शब्द आहे, निगेटिव्ह शब्द आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तिथे नव्हती म्हणून नॉट आलेलं नाही. नाही तर तुम्ही म्हणाल नॉटच फक्त येतं, नॉटच असं येत नाही. असे शब्द आहेत निगेटिव्ह शब्द, ते आल्यावर पण वाक्य निगेटिव्ह होतं. म्हणून आमटी काही विशेष नव्हती म्हणून काय आलं बघा, द करी वॉज नथिंग स्पेशल. त्याच्यानंतर 25वं वाक्य, ते त्यांच्या मित्रांनी सोडला तो त्यांच्या मित्रांनी सोडला होता. तो त्याच्या मित्रांनी सोडला होता. वाक्य ना, ही वॉज डेझर्टेड बाय हिज फ्रेंड. ही वॉज डेझर्टेड बाय हिज फ्रेंड. डेझर्टेड म्हणजे सोडला होता, हिज फ्रेंड म्हणजे त्याच्या मित्रांनी सोडला होता. आणि होता म्हणजे भूतकाळ आहे म्हणून वॉज आलेला आहे. ही एकच आहे, ही म्हणजे एक वचन आहे, सिंग्युलर आहे म्हणून वॉज आलेलं आहे. अशा प्रकारे ही महत्त्वाची वाक्य आहेत. ही सगळी वाक्य आहेत ती बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की ही सगळी पास्टची वाक्य आहेत. पास्टमध्ये आलेली आहेत, कारण वॉज वेअर यूज केलेला आहे यामध्ये. त्यामुळे ही पास्टची वाक्य आहेत, भूतकाळाची वाक्य आहेत. ती पण खूप महत्त्वाची आहे, कारण आपण ज्यावेळी काही सांगायला जातो भूतकाळासंबंधी काही, तर त्यावेळी ही वाक्ये यूज केली जातात. मग डेली सेंटेन्सेसमध्ये पण आपण ही यूज करतो. त्याच्यामुळे व्यवस्थित करा, लक्ष देऊन करा, कारण भूतकाळाची वाक्य आहेत. आपण ज्यावेळी पास्टचं सांगतो त्यावेळी ही यूज होतातच. त्याच्यामुळे व्यवस्थित करा. लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा रिपीट करून, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. त्याचप्रमाणे आमचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांना पण भेट द्यायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ. लिंक्डइन अकाउंट पेज आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ. आणि रिसेंटली आम्ही इंस्टाग्रामवर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत. तिथे आहे नाईक स्वप्नील म्हणून, नाईक स्वप्नील. त्यामुळे या आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्यायला विसरू नका आणि त्याचबरोबर फॉलो करायला पण विसरू नका. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अशीच महत्त्वाची वाक्ये घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.